संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतमध्ये मुक्कामी आहे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे देखील पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले। यवतमध्ये त्यांनी पालखीचं दर्शन घेत पायी वारी केली। वारीच्या दरम्यान संजय शिरसाट यांनी अबू आझमी यांच्यावर देखील टीका केली आहे। तर शिरसाट यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। पाहूया। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट खरं तर या पायीवारीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर हे स्वतः पायीवारी करतायत। मला सांगा, आता पायीवारीमध्ये तुम्ही सहभागी झालात, काय आनंद आहे? हा आनंद मला वाटतं आयुष्यातला सर्वात महत्वाचा आणि चांगला आनंद आहे। असं मिळत नाही हो, आजकाल माणसं माणसाला भेटत नाही। इथं लाखोचा जनसमुदाय जो कुणाला एकमेकाला ओळखतही नसेल, परंतु त्यांच्या बरोबर मला चालायचं म्हणून वार तुम्ही पाहता ही वारी किती लांब चाललेली आहे। लाखो लोक याच्यात आता सहभागी होत चाललेले आहेत। म्हणून माणसाला जवळ आणण्याचं काम जे माझ्या विठ्ठलाने केलंय, मला ते एवढा प्रसंग आयुष्यामध्ये कुणाचे येणार नाही। आणि जो या वारीमध्ये चालतो त्याला खऱ्या अर्थानं जीवन सार्थकी लागलं असं वाटतं। तुम्ही स्वतः पायीवारीमध्ये आता सहभागी झालात आणि आता पायीवारी करतायत, वारकऱ्यांचा कसा अनुभव आहे? वारकरी प्रत्येकाचा चेहरा बघा ना, दुःख प्रत्येकाच्या घरी आहे, नशिबातही आहे, पण वारीमध्ये नाहीये। वारीमध्ये आनंद आहे, प्रत्येकाचे चेहरे खुललेले आहेत। तो काही विचार करत नाही, तो कल का किसने देखा है। आज मी विठ्ठलाच्या वारीमध्ये चालतोय, मला त्याचा सर्वात जास्त आनंद आहे आणि हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो। यवतमध्ये खरं तर आता मुक्काम असणार आहे आणि यासाठी सामाजिक न्याय मंत्री खरं तर संजय शिरसाट खरं तर या पालखी पायीवारीमध्ये खरं तर सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।